नमस्कार मंडळी. आपण पाहणार आहोत आज द्वितीय स्थानाची ओळख. कुंडलीतील द्वितीय स्थान हे काय दर्शवते? द्वितीय स्थान म्हणजे संपत्ती, वाणी आणि संस्कारांचा खजिना आहे असं म्हटलं जातं. द्वितीय स्थान म्हणजे कुंडलीतील धनभाव किंवा धनस्थान अशी एक ओळख निर्माण झालेली आहे. म्हणजेच काय तर पैसा, संपत्ती, कुटुंब संस्कार आणि वाणीचे स्थान असं म्हटलं जातं. जन्मकुंडलीतील पहिले स्थान किंवा ते लग्नस्थान, इथे मात्र आपण स्वतःची ओळख दर्शवतो. तर द्वितीय स्थानाला आपण पैसा किती आहे, कसा आहे याचा आपल्याला ओळख होते. या द्वितीय स्थानाला धनभाव असंही म्हटलं जातं. व्यक्तीच्या आर्थिक स्थैर्याचे, बचतीचे, संचयाचे संकेत मात्र हा द्वितीय स्थान देत असतं. म्हणजे काय तर पैसा कितपत आहे, तो कुठून आलेला आहे, धनसंचय होईल की नाही याचा एक अंदाज आपल्याला येतो. तसेच याला कुटुंब भाव असंही संबोधलं जातं. जन्मानंतर ज्या वातावरणात आपण वाढतो ते म्हणजे कुटुंब. त्यामध्ये असलेले जे संस्कार आहेत, त्यांची जी परंपरा आहे, याचं एक निर्देशक म्हणून द्वितीय भाव किंवा द्वितीय स्थान ठरतं. तसंच याला वाणी भाव असंही म्हटलं गेलेलं आहे. भाव म्हणजेच काय तर ते स्थान. व्यक्तीच्या बोलण्याची शैली कशी असेल, त्याच्यामधील सत्यता काय आहे, बोलण्यामधील आकर्षकता, बोलण्याची ढब आणि संवाद कौशल्य, म्हणजे त्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे इतरांना सुखावले जातात की ते दुखावले जातात याचा अंदाज येतो. वाणीतील दोष आणि प्रभुत्व असंही आपण याला म्हणू शकतो. संस्कार भाव असंही म्हटलं जातं. तर व्यक्तीच्या अंतर्मनातील जी मूल्य आहेत, नीती आहे आणि जीवनाविषयीचे जे काही इतर दृष्टिकोन आहेत, तर ते या द्वितीय स्थानावरून आपल्याला समजतात. संपत्तीचा संचय कितपत होईल तर हे द्वितीय स्थान दर्शवतं. या द्वितीय भावातून आपल्याला हे समजतं की व्यक्तीची संपत्ती कशी आहे आणि ती कुठून मिळालेली आहे. ती पित्याकडून आलेली आहे की कुटुंबाकडून आलेली आहे की स्वतःच्या परिकष्टातून, परिश्रमातून ती त्यांनी स्वतः कमविलेली आहे का, तर याचा अंदाज आपल्याला येतोच. अशा या द्वितीय स्थानामध्ये जर मंगळ आला तर मात्र द्वितीय स्थानात मंगळ आला तर ही संपत्ती किंवा धन ह्या व्यक्तीने परिश्रमातून, स्वतःच्या कष्टातून मिळवलेलं आहे आपल्याला दिसून येतं. तसंच मात्र गुरु आला तर काय तर ही संपत्ती, त्या संपत्तीमध्ये सततची वाढ होते, ती मात्र कमी होत नाही आणि ज्ञानातून धनप्राप्ती त्याला होते. शुक्र आला तर ती संपत्ती कला, ऐश्वर्य, सौंदर्य यासारख्या क्षेत्रातून ह्याला आर्थिक लाभ होतात. मात्र शनी आला तर सं संपत्ती जमवायला थोडासा वेळ लागतो आणि धनसंचय हा फार थोडा उशिरा होतो असं आपल्या निदर्शनास येते. वाणीचे आकर्षण आणि प्रभाव दर्शवणारं हे द्वितीय भाव किंवा द्वितीय स्थान आहे. म्हणजेच काय, द्वितीय स्थान हे वाणीचं कारक आहे. या स्थानातील ग्रह ठरवतो की या व्यक्तीची वाणी किती गोड आहे, की कडक आहे, की सत्यप्रिय आहे, की राजनैतिक आहे. म्हणजे त्या बोलण्याने इतर जण दुखावले जातात की सुखावले जातात याचा अंदाज. अशा या द्वितीय स्थानामध्ये जर बुध आला तर याची वाणी ही बुद्धिमत्तेने युक्त असते. म्हणजे बुद्धी कौशल्याने हे लोक बोलतात. बुद्धी चातुर्य यांच्याकडे त्यांच्या बोलण्यामध्ये ठळक स्पष्टपणे दिसतं. शुक्र आला तर मात्र वाणी गोड असते, कलाकार वृत्ती दिसून येते. कले कला प्रभाव असल्यामुळे त्या शुक्राचा प्रभाव या द्वितीय स्थानावर आहे असं आपल्याला दिसतं. परंतु मात्र मंगळ आला तर यांच्या बोलण्यामध्ये कठोर भाव, शब्दामध्ये स्पष्टता, एक घाव दोन तुकडे करण्याची पद्धत, म्हणजे इतर जण दुखावले तरी समोरच्या व्यक्तीच्या मनाचा हे लोक विचार करत नाही. अशा या द्वितीय स्थानामध्ये राहू आला तर मात्र हे थोडेसे हेमजिकल किंवा थोडेसे बदलत्या स्वरूपाचे असतात. म्हणजेच काय बदलते स्वरूप म्हणजे काय तर यांचा स्वभाव असा असतो की ह्यांचं मन हे कधी बदलेल, विचार कधी बदलतील. म्हणजे थोड्या वेळापूर्वी फार गोड असतात तर थोड्या वेळातच यांना
राग आलेला असतो, म्हणजे यांचं हिमजिकल वागणं हे आपल्याला समजत नाही. वाणी हीच मनुष्याची खरी ओळख असते. त्यामुळे द्वितीय स्थान आपल्याला संवादाचे सामर्थ्य दर्शवतो. तसेच या द्वितीय स्थानातून आपण कुटुंब आणि संस्कार पाहतो. द्वितीय भाव हा परिवाराचा आरसा आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तर ते का? तर हे द्वितीय स्थान आपल्याला आपण कोणत्या परिवारामधून आलेलो आहोत, म्हणजे ते श्रीमंत आहे, गरीब आहे, की मध्यम वर्ग आहे, याचा अंदाज आपल्याला हे द्वितीय स्थान दर्शवतं. म्हणजे ती व्यक्ती प्रतिष्ठित घराण्यातून जन्माला आलेली आहे, की थोडासा मध्यमवर्गीय आहे, की गरीब आहे, अशा बाबतीमध्ये. येथे जर मात्र शुभग्रह आले तर व्यक्ती ही संस्कारवान, आदरयुक्त आणि परंपरा प्रेमी असते. शुभ संबंधित असेल तर हे सगळे शुभ गुण आपल्याला दिसतात, परंतु अशुभ संबंधित असेल, काही ग्रहांनी दृष्ट असेल, अशुभ झाली असेल किंवा बिघडली असेल तर मात्र म्हणजेच काय, शनी, मंगळ, राहू, केतू यासारख्या अशुभ ग्रहांच्या जर दृष्टीत आली तर मात्र कधी कधी कुटुंबामध्ये मतभेद होणे, एकमेकांचे न पटणे, विभक्तता किंवा आर्थिक ताण येण्याची शक्यता वर्तविली जाते. तसेच हे द्वितीय स्थान नैतिकता म्हणजे इथिक्स, मूल्य आणि आत्मसन्मान दर्शवणारं ठरतं. म्हणजे स्वतःबद्दलचा आत्मविश्वास किती दृढ आहे यावरून आपल्या लक्षात येतं. द्वितीय भाव केवळ धन दाखवत नाही, तर ती मूल्यांची गुणवत्ताही दर्शवते. व्यक्ती कशी बोलते, कशी विचार करते, तिचा आत्मसन्मान कसा आहे, किती दृढ आहे, स्वतःच्या विचारांवर मतांवर किती ठाम आहे, किती विचारांमध्ये प्रगल्भता आहे, ह्या ह्या द्वितीय स्थानावरून किंवा या भावावरून आपल्याला दिसून येते. म्हणूनच ज्योतिषशास्त्र सांगतं की द्वितीय भाव हे फक्त संपत्तीचे घर नाही, तर एक संस्कारांचा दरबार आहे असं म्हटलं जातं. ह्या द्वितीय स्थानामध्ये आपण पाहिलं की ग्रह आले तर त्या ग्रहांप्रमाणे त्या द्वितीय स्थानातील फळांवर किंवा देणाऱ्या आपल्याला जे काही फले अनुभवास येतात त्यामध्ये फरक पडताना दिसतो. म्हणजे जसा ग्रह आहे त्यानुसार आपल्याला फले अनुभवास येतात. म्हणजे फक्त स्थानाचाच विचार करायचा असतो का? तर नाही मित्रांनो. नुसता स्थानाचा विचार करून जमत नाही, तर त्यामध्ये असलेल्या ग्रहांचाही परिणाम आपल्याला जाणवतो. तसेच या स्थानामध्ये, द्वितीय स्थानामध्ये रासही असते. तर मग या राशीचा काय फरक पडतो? तर उदाहरणार्थ, या द्वितीय भावामध्ये जर वृषभ रास आली, मग वृषभ राशीचा राशीस्वामी शुक्र आहे, तर त्याप्रमाणे ह्या व्यक्तीचे स्वभाव गुण दिसतात. मग ऐश्वर्य, स्थैर्य, प्रेमभावना आणि कलासक्त प्रेमी हे लोक असतात. मिथुन रास आली तर मिथुन राशीचा राशीस्वामी बुध झाला, म्हणजे या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यामध्ये संवाद कौशल्य असतं, भाषेवर प्रभुत्व असतं, यांचा आवाज, बोलणं इतरांना हवं हवं असं वाटतं. व्यापार बुद्धी असते, व्यापारी वृत्ती असल्यामुळे व्यवहार चातुर्याने हे लोक वागतात आणि बोलतातही. कर्क रास आली तर कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र, तर हे लोक भावनिक धनसंचय करतात आणि भावनिकरित्या हे प्रेमळ थोडेसे वागतात आणि बोलतातही. इथे मात्र सिंह रास आली, सिंह रास म्हणजे रवीचा प्रभाव आला, तर हे थोडेसे आत्मसन्मान प्रेमी असतात. मान देणे आणि मान घेणे यातला हा यांचा विचार जाणवतो. म्हणजे इतरांनी मान दिला किंवा पतप्रतिष्ठा दिली तर ह्या लोकांना थोडंसं बरं वाटतं किंवा यांचा आनंद सुखावला जातो. कन्या रास, कन्या राशीचा स्वामी आहे बुधच. मग हे थोडेसे विश्लेषण करणारे असतात किंवा आर्थिक समज यांच्या वेगळ्या असतात. आपल्या मताचा प्रादुर्भाव इतरांवर पटकन टाकतात. म्हणजे आपल्याला जे काही म्हणायचं आहे, जे काही बोलायचं आहे, ते इतरांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवण्याचं काम हे कन्या राशीचे लोक व्यवस्थित करतात. परंतु मात्र तूळ रास आली तर काय? तर तूळ राशीचा राशीस्वामी शुक्र आहे. यांचं संतुलन, इतरांना कसं बोलावं, कसं वागावं, ती सिच्युएशन किंवा ती परिस्थिती कशी हाताळावी याची हातोटी मात्र यांच्या अंगी वेगळीच असते. द्वितीय भावातून आपण काय शिकतो? तर आपल्या शब्दात किती शक्ती आहे. वाणी हे कर्माचं प्रतिबिंब असतं. संपत्ती ही केवळ पैसाच नाही, तर त्यामुळे होणारे संस्कार, ज्ञान आणि आत्ममूल्यांची एक साठवण आहे असं म्हटलं जातं.
ज्योतिषशास्त्र सांगतं की द्वितीय भाव समजला तर आपण स्वतःच्या मूल्यांची खजिना आपण शोधू शकतो. ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्यकथन नाही तर जीवन समजून घेण्याचं एक विज्ञान आहे असं म्हटलं जातं. ह्या द्वितीय स्थानाचा विचार हा मात्र आपण फक्त द्वितीय स्थान एवढ्या पुरताच करत नाही, तर त्याचा इतर स्थानांशीही संबंध जोडला गेलेला आहे. तो म्हणजे कसा? द्वितीय स्थान द्वितीय स्थानापासून षष्ठ स्थान हे पाचवं स्थान येतं आणि द्वितीय स्थानातून आपण आपला उजवा डोळा पाहतो आणि षष्ठ स्थानातून आपलं आरोग्य पाहतं. जर म्हणजे द्वितीय स्थानामध्ये जी रास आहे आणि त्या राशीचा स्वामी जर षष्ठात पडला तर मात्र डोळ्याचे आजार होण्याची शक्यता असते. म्हणजे डोळ्यांचे आरोग्य आपण ह्या द्वितीय षष्ठात आला तर पाहतो. म्हणजे किती छान आहे ना बरं. किती एकमेकांपासून ह्या गोष्टी रिलेट करता येतात आपल्याला. तसेच द्वितीय स्थान, षष्ठ स्थान आणि दशम स्थान हे अर्थ त्रिकोण आहे. म्हणजेच काय, द्वितीय स्थानापासून पाचवं स्थान येतं षष्ठ स्थान, षष्ठ स्थानापासून पाचवं स्थान येतं दशम स्थान आणि दशम स्थानापासून पाचवं स्थान येतं द्वितीय स्थान. म्हणजे एकमेकांपासून ही पाचवी स्थाने येतात आणि ह्या असा अर्थ त्रिकोण होतो. म्हणजे आपण नोकरी व्यवसाय जरी दशम स्थानातून पाहत असेल तरीही मेन पैशाचं कारक हे द्वितीय स्थान म्हणून ओळखलं जातं. द्वितीय स्थानातून आपण ते पाहतो. तसंच पुढे जाता द्वितीय स्थानाला आपण धनभाव किंवा धनस्थान असं म्हटलं. तसेच द्वितीय स्थानाची एक दुसरी ओळख आहे ती म्हणजे मारक स्थान असं म्हटलं जातं. तर हे मारक स्थान म्हणजेच काय, तर शास्त्र परंपरागत आपल्या भारतीय शास्त्र म्हणजे भारतीय तत्वज्ञानानुसार आपला मोक्ष हे अंतिम ध्येय समजलं जायचं. म्हणजे ते अजूनही आहे, समजलं जायचं असं नाही तर ते आहेही. मोक्ष हे अंतिम ध्येय आहे आपलं. तर त्या मोक्षाप्रती अडथळे निर्माण करणाऱ्या त्या दोन गोष्टी आहेत. त्या म्हणजे कोणत्या, तर पैसा आणि कामवासना. कामवासना म्हणजे त्या स्त्री संबंधित गोष्टी आल्या. ह्या दोन गोष्टी अशा आहे की त्या मोक्षाप्रती अडथळा निर्माण करू शकतात. म्हणजे पैसा आणि कामवासनेचा जिथे मोह आला तिथे आपण मोक्षाचा अडथळा निर्माण करणाऱ्या ह्या दोन गोष्टी ठरतात. म्हणून आपण लाईफ पार्टनर किंवा कामवासना आणि स्त्री संबंध हा सप्तम स्थानातून पाहतो आणि पैशाचा संबंध हा द्वितीय स्थानातून पाहिला जातो. त्यामुळे द्वितीय स्थानाला आणि सप्तम स्थानाला आपण मारक स्थाने असं म्हटलं गेलेलं आहे. त्यांची ओळख अशीही आहे. पंचम स्थानाचे 10वे स्थान हे द्वितीय स्थान येते. म्हणजे पंचम स्थानातून आपण आपले शिक्षण पाहतो. तर आपण जे काही शिक्षण घेतले आहे त्या शिक्षणासंदर्भात आपण नोकरी व्यवसाय कोणता करणार आहे तर हे आपल्याला द्वितीय स्थान दाखवतं. म्हणजेच काय, किती छान आहे ना. किती एकच एकच स्थान आहे पण ते कोणकोणत्या स्थानाशी कसं रिलेट करता येतं तर हे किती छान ज्योतिषशास्त्र आपल्याला दर्शवतं. या द्वितीय स्थानाचे कारक ग्रह आहेत शुक्र, गुरु, बुध, चंद्र. या अशा ग्रहांना ह्या द्वितीय स्थानात हे ग्रह आले तर एक चांगली प्रकारची फळे आपल्याला देताना दिसतात. म्हणून यांना कारक ग्रह असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशी अशी आपण ओळख या द्वितीय स्थानाची अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.